दररोज सकाळी एक वासुदेव येत असतो. वासुदेव. हा. आय थिंक इट इज अ नेम ऑफ कृष्णा. अरे हुशार आहे तू, तुला तर बरंच माहिती आहे. या कसं आहे त्या वासुदेवाचा असा अनकॉमन ड्रेस असतो. म्हणजे अशी टोपी असते लांबच, हातात चिपळ्या असतात त्याच्या. व्हॉट इज इट? चिपळ्या दोन चिपळ्या. नो. चिक्की चिक चिक्की चिक चिक्की इंस्ट्रुमेंट, लिटिल इंस्ट्रुमेंट इन बोथ इन सिंगल हँड असं वाजत असतं ते. आणि तो सकाळी ना असं गावात हिंडून असं सगळ्यांना प्रसन्न वातावरण करून टाकतो. त्याच्या निमित्ताने उठणं होतं ना लोकांचं. म्हणजे वासुदेव म्हणजे तुला शॉर्ट मध्ये सांगू का, अलार्म ऑफ विलेज. करो त्या पोरीला खाली सुंदरी माझी जाती गे फिर पिए बहुतुकी ओव्या गाऊ कौतुकी तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला ओंबडन मागतिली पलक बाई जाग आली ओंबडन मागतिली पलक बाई जाग आली सुपात दुधळ पोळीती बाई सुपात दुधळ पोळीती सुपात दुधळ पोळीती बाई सुपात दुधळ पोळीती घेऊन मोठा मारून फुटा घेऊन मोठा मारून फुटा जात्यावर दळण दळीते बाई जात्यावर दळण दळीते जात्यावर दळण दळीते बाई जात्यावर दळण दळीते. आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये सर्वात मोलाचा वाटा आहे इथल्या लोकसंस्कृतीचा. लोकगीता. शेतकरी सर्जा नाचर शेतकरी दादा नाचर अरे नाच गड्या सोन्याचा दिस आज आईर आज आईर आज आईर. बोलू कवतिके परी अमृताते ही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. असा आत्मविश्वास या माय मराठीला संत ज्ञानेश्वरांनी दिला. नामदेव तुकाराम यांनी या इमारतीचा कळस चढवला आणि महाराष्ट्राची ही सांस्कृतिक गंगा गेली 700 वर्षे दुथडी भरून वाहते.
पासून आता कोकण किनारपट्टीकडे आलो आहोत. कोकण म्हटलं की आपल्याला आठवतो अथांग पसरलेला निळाशार सागर, आणि यापेक्षाही प्रकर्षाने आठवण होते ती सागर किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांची. आज आपण याच कोळी बांधवांच्या जीवनातले विविध रंग पाहणार आहोत. यांचा कोणताही सोहळा नृत्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. समुद्राच्या लाटांसारखं हेलकावे खात केलेलं यांचं नृत्य आपल्याला ठेकादाराला भाग पाडतं. लोकनृत्याचा एक लोकप्रिय प्रकार असून महाराष्ट्रातील धनगर समाजासारखाच आंध्र प्रदेशात तसेच कर्नाटकातही हा नृत्य प्रकार आढळून येतो. हा समाज फिरता असून शेतात मेंढ्या पाळणे तसेच लोकर व घुंगड्या तयार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ढोलाच्या तालावर गजा नृत्य करणे हे त्यांचे रंजनाचे आहे. खंडोबा विरोबा ही त्यांची आराध्य दैवत. चांग भलं म्हणत नाचायला सुरुवात होते आणि रात्रभर रंगत जाते तेही गजा नृत्य. सुंदराने चाले रे महाराष्ट्राचं हे सुवर्ण महसुली वर्ष निर्मिती, विकास आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करताना नव्या पिढीला सुद्धा आपल्या या महाराष्ट्र देशाचे गुणगान गाताना वाटत असतं.